साठी जोरदार टाळ्या होणं गरजेचं नक्कीच मित्रांनो. पहिल्या चेंडूवरती आज दुसऱ्या दिवसातला पहिला सामना रंगतोय तो म्हणजे लवजी वर्सेस हा स्ट्राईकला फलंदाज भावेश. पहिला चेंडू खरोखरच सुंदर चेंडू होता. ब्रह्मास्त्र वापरलं होतं गोलंदाजाने. यॉर्कर चेंडू टाकलेला पहिला चेंडू, परंतु पहिल्या चेंडूवरती श्री गणेश करतोय धावांचं नक्कीच इथे मात्र खातं उघडतोय भावेश. 1 या धावसंख्येने तर संघाची धावसंख्या पोहोचवतो 1. पहिला चेंडू अतिशय देखणा टाकलेला सुंदर चेंडू, ज्या गोलंदाजाच्या भात्यामधला एक अतिशय सुंदर चेंडू, ज्याला नक्कीच यॉर्कर चेंडू टाकतोय तो ब्रह्मास्त्र वापरलं होतं तो गोलंदाज मुफीद या गोलंदाजाने. बघूया आता मात्र नवनाथ स्ट्राईकला येतोय. पहिला चेंडू तो फेस करणार आहे. खराब चेंडू इथे मात्र पंच आमच्याकडे वळत आहेत, जमिनीला समांतर करतायत. नक्कीच इथे मात्र स्वेर चेंडूची सांगता होत्या. धावसंख्या 1 ने वाढते, ती पोचते 2 या आकड्यावरती. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना मुफीद गोलंदाजी मार्कवरती आहे, तर इथे मात्र धावसंख्या फळकत लागते 2. चांगला फटका, अतिशय कॉपी बुक स्टाईल फटका. चेंडू जातोय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधनं देखणा फटका गोळीच्या वेगाने आलेला. पहिल्या चेंडूवरती चौकार मारतोय तो फलंदाज नवनाथ, तर धावसंख्या होते फळकत लागते 6. आमचे सन्मान्य मुस्लिम भाई बेकरीवाला हे सुद्धा उपस्थित झालेत. त्यांच्या वतीने सुद्धा मनापासून त्यांचं सुद्धा या दोन्ही संघासाठी मनापासून शुभेच्छा आल्यात. चांगला चेंडू इथे मात्र तितका जोरदार प्रहार चेंडू, बॅक टू बॅक दुसरा चौकार जातोय. खऱ्या अर्थाने नवनाथ मात्र आपल्या या घरच्या मैदानावरती जलवे दाखला सुरुवात केली आहे, कारण की पहिले 2 चेंडू त्याने फेस केले आणि 2 चेंडू मध्ये 8 धावा केल्यात. अर्थातच धावसंख्या फळ करायला लागते 10. 10 धावा फळकावाव्या लागतायत. तर नक्कीच मी अगोदर म्हटलं तर कर्जत खालापूरची बुलंद तोफ अख्ख्या महाराष्ट्रात नक्कीच गाजली आहे, ती म्हणजे आमचे समीरजी सोमणे सर इथे येतात. समीरजी सोमणे सरांचं बघा स्वागत चौकाराच्या हॅट्रिकने करतोय तो फलंदाज नवनाथ मामुनकर. धावसंख्या 4 ने वाढते, ती पोहोचते 14 या आकड्यावरती. नक्कीच समीर सर आपलं या लवजीच्या भव्य आणि दिव्य मैदानावरती नक्कीच आपलं स्वागत आहे. आपल्याला विनंती असणार आहे इथं आमच्या समवेत आपण यायचंय. आपलं सुद्धा मनापासून स्वागत. खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये त्याचं मोठं नाव आहे आणि मराठीची बुलंद तोफ आपल्या कर्जत खालापूरची अर्थातच समीरजी सोमणे सर इथं उपस्थित झाले, त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. पुन्हा एकदा चांगला फटका इथं मात्र बॅक टू बॅक चौकार मारतोय फलंदाज नवनाथ मामुनकर. धावसंख्या 4 ने वाढते, ती पोहोचते 18 या आकड्यावरती. मुफीद हा मात्र गोलंदाज पहिल्याच षटकामध्ये अपयशी ठरलाय आणि त्याला भरपूर मार खावा लागला. अजूनही या षटकातले काही चेंडू बाकी आहे. अर्थातच जर विचार केला तर नवनाथ मामुनकर काय फलंदाजी करतोय. सर्व बाजूने जे फटके मारलेत म्हणजे मैदानाच्या सर्व बाजूला जरी फटके दाखवलेत. चांगला चेंडू इथे मात्र पॉइंट आणि गली रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होते, परंतु 1 धाव निश्चित भेटते. धावसंख्या 1 ने वाढते, ती बसते 19 या आकड्यावरती. एक षटकाचा खेळ संपतोय पॉवर प्लेचा. अर्थातच नवनाथची बॅटिंग, काय बॅटिंग करते नवनाथ. पहिल्याच षटकामध्ये आपले इरादे स्पष्ट केले. धावसंख्या फलकारावी लागते 19. जर विचार केला 19 या धावसंख्येचा तर एकट्या 17 धावा या नवनाथ मामुनकरच्या आहेत, म्हणजे 4 चौकार त्याने लगावलेत. 17 धावा वैयक्तिकरित्या करतोय तर संघाची धावसंख्या पोहोचवतोय 19 एक षटकाच्या समाप्तीनंतर. म्हणजे जे समीर सर अल्पेश सरांना जशी अल्पेश जे कर्णधार संघाचा जशी सुरुवात पाहिजे होती तशी मात्र इथं सुरुवात भेटते, कारण की जर 19 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या तर नक्कीच इथे मात्र 5 षटकाच्या सामन्यामध्ये कमीत कमी 60 ते 70 धावा या जो मानस आहे अल्पेश थरकुडेचा तो मात्र पूर्ण होताना दिसतोय. बघूया संघाचं दुसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो गोलंदाजी मार्कवरती अशरफ हा अतिशय उत्कृष्ट गोलंदाज आहे. एक चाणक्य गोलंदाज जर पाहायला गेलं जोवेली बदलापूर येते नक्कीच उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब सुद्धा प्राप्त केला नाही. बाईक उत्कृष्ट गोलंदाजासाठी मिळवलेली तो मात्र अशरफ येत आहे मुळगाव एंडकडनं गोलंदाजी मार्कवरती.
चांगला फटका इथे मात्र मिड विकेटच्या दिशेने जाणारा चेंडू क्षेत्ररक्षक मात्र इथे जाईना ते एकच जा भेटेल एकापेक्षा काही जास्त भेटणार नाहीये धावसंख्या 1 ने वरती पोहोचते 20 या आकड्यावरती दुसरं षटक प्रगती पथावर असताना बऱ्याच वेळानंतर भावेश सावंत याला मात्र स्ट्राईक मिळते भावेश सावंत सुद्धा एक चांगला खेळाडू आहे गुणवान खेळाडू आहे बराचसा आणि नक्कीच बरीचशी आशा असतील या लवची संघाला भावेश कडून इथे मात्र चांगला फटका मिड ऑफच्या डोक्यावरून आलेला देखणा फटका षटकार धन्यवाद डीजे इथे मात्र आता मुनीर थोडासा कान मंत्र देताना दिसतोय खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर अशरफ हा चांगला गोलंदाज आहे परंतु जर पाहायला गेलं तर भावेश सुद्धा तेवढा ताकदीचा फलंदाज आहे इथे मात्र आपण इरादे स्पष्ट केले धावसंख्या 6 ने वाढते ती बसते 26 या आकड्यावरती चांगला हा चेंडू आता मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी येणार चेंडू डॉट चेंडूची समाप्ती होते डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या तिथे स्थिर होते ती मात्र दुसरं षटक प्रगती पथावर असताना 26 धावा चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते मैदानावरती एका बाजूला नवनाथ आहे तर दुसऱ्या बाजूला भावेश सावंत इथे मात्र चांगला फटका लॉंग ऑनच्या डोक्यावरून आलेला देखना फटका चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे हा दणदणीत लांब षटकार भावेश सावंत डीजे धन्यवाद डीजे वैयक्तिक 13 धावांवरती खेळतोय भावेश सर संघाची धावसंख्या पोहोचवते 32 या आकड्यावरती दुसरं षटक प्रगती पथावर असताना 32 धावा फळकावरती लागतायत आता मात्र मी म्हणेल खराब शॉट सिलेक्शन नंतर डॉट चेंडू जातोय डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या तिथेच स्थिर होते ती मात्र 32 दुसरं षटक प्रगती पथावर असताना अशरफचा जर विचार केला तर फक्त 2 मोठे फटके आले परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक केलंय या गोलंदाज अशरफ याने 2 षटकार खाल्ल्यानंतर मी नक्कीच म्हणेल 3 चेंडू अतिशय चांगले टाकले अजूनही शेवटचा चेंडू बाकी या षटकातला 32 धावा फळकावरती लागतात सलामीची जोडी मात्र मैदानात चांगलं काम करते आतापर्यंत इथे मात्र चांगला फटका गोळीच्या वेगाने जाते लॉंग ऑनच्या डोक्यावरून जाते हा सीमा रेषेच्या पलीकडे आलेला या षटकातला तिसरा षटकार धावसंख्या फळकावरती लागते 38 संधी भेटते डीजे ऑपरेटरला धन्यवाद डीजे नक्कीच इथे मात्र 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती लागते 38 जर विचार केला तर या 2 षटकाचा तर मुफीद याने 19 धावा दिल्या त्यानंतर अशरफवरती विश्वास ठेवलेला त्याला असं वाटलं की अशरफ सुद्धा चांगली गोलंदाजी करेल परंतु अशरफने सुद्धा 19 धावांचा मार काढलाय 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती लागते 38 परंतु येणाऱ्या पुढच्या षटकामध्ये काय घडतंय काय बिघडतंय यासाठी घेऊन जातोय आमच्या कर्जतचा एक गोड आवाज अर्थातच जो समीर सोमणे सरांकडे हॅलो धन्यवाद विनोद सोळंकी मनापासून आभार सर्व क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत पहिलीच मॅच चालू आहे लवजी विरोधात हाल या 2 संघादरम्यान 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय हलक्या हाताने परंतु तितकीच ताकद टायमिंग बेमिसाल षटकार या षटकाराने टोटल जाऊन पोहोचले ते 44 वर 44 तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू अगोदरच्या षटकामध्ये भावेश सावंतच्या बॅटमधून निघालेले फटके दर्जेदार होते आणि आता नवनाथ मामुनकरने देखील एक षटकाराची मोहर उमटवले लोअर फुलटॉस मिड विकेटला आणखी एक फटका सीमापार षटकार
धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 50 वर 50 धावसंख्या लवजी संघाची. बॅटिंग अशी चालू आहे विनोद सोळंकी सर. लवजी संघाच्या दोन्ही बॅट्समन कडून असं वाटतं अल्पेश तरकुडेने काल मोबाईल चार्ज करण्याच्या ऐवजी त्यांच्या बॅट चार्ज केल्या आणि तशीच बॅटिंग आता मैदानावरती चालू आहे नवनाथ आणि त्याचबरोबर भावेश कडून. खुल्या टप्प्याचा बॉल समोर खेळलाय स्क्रीनच्या अगदी समोर. मुफीद त्या ठिकाणी तैनात आहे आणि हे प्रेशर आहे दबावामध्ये. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब. 2 धावा आणि या 2 धावेने टोटल जाऊन पोहोचेल 52 वरती. 52. ताबीज गोलंदाजी करतोय. कमबॅक करावं लागेल. एक तर महत्वाचे हाल संघाला विकेट हवी आहे. फार महत्वाची विकेट सध्या तरी. और पिच बॉल समोर खेळलाय अगदी स्क्रीनच्या वरतून नवनाथ मामुनकरच्या बॅट मधून निघालेला आणखी एक दर्जेदार स्ट्रोक. षटकार. हॅलो. नक्कीच जर समीर सर विचार केला दोन्ही फलंदाजाचा तर नक्कीच चौकार षटकारांची इथे मात्र वर्षात केली आहे. यांचा मीटर मात्र मी म्हणेल 3rd आणि 4th करते म्हणजे काम करते आज या मैदानावरती. कसं आपल्या जवळ अगदी बेंगळुरू एक्सप्रेस हायवे आणि त्याच एक्सप्रेस हायवे वरती जोरदार वेगानं लवजी संघ धावताना दिसतोय. आणखी एक स्ट्रोक तो देखील सीमा पार. अफलातून फटकेबाजी दोन्ही बॅट्समन कडून. एकीकडे आड आणि तिकडे वीर. एकीकडे नवनाथ आणि दुसरीकडे भावेश. धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 64 वरती. 64. षटक अजूनही समाप्त झालेलं नाहीये आणि 3 षटकांचा खेळ चालू आहे तिसऱ्या षटकाचा. मुफीद त्या ठिकाणी तैनात. प्रयत्न झाले परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. तिसरा षटकार नवनाथ मामुनकरच्या बॅट मधून. अफलातून फटकेबाजी. कदाचित फॉर्च्यून इव्हेंट्सची टीम राजेंद्र मला सांगेल की वैयक्तिक धावसंख्या 12 चेंडूंमध्ये 50 अर्धशतक झळकावलंय ते नवनाथ मामुनकरनं. एकदा जोरदार टाळणी स्वागत करा नवनाथ मामुनकरचं. 12 चेंडू 50 धावा. काय मैदानावरती खेळी साकारतोय. 6 षटकार 5 षटकार. या 5 षटकाराने मात्र अर्धशतक इथे झळकावलं. आणि भावेश सावंतचा आपण विचार केला तर भावेश सावंतची वैयक्तिक धावसंख्या 6 चेंडूंमध्ये 19 धावसंख्येची खेळी मात्र साकारतोय. विनोद सर आता काय म्हणा लवजी संघ मैदानावरती आपण कधी कधी म्हणतो की आग ओकणारी गोलंदाजी परंतु इथे तोप गोळे फेकणारी फलंदाजी मात्र चालू आहे. नक्कीच जर विचार केला समीर सरचा हा घरचा मैदान आहे त्यांचा. जर विचार केला तर रोज प्रॅक्टिस इथे करतात त्याचा कदाचित फायदा झाला. नाही घरचं मैदान पण आहे आणि एक थोड्या दिवसात कसं हा क्षेत्र आहे ना कदाचित खारघर सारखा दिसेल म्हणून इथे जागेला महत्व आहे. आणि क्रीडांगण पण असं वाटतं की एनए प्लॉट मधलं आहे. थोडे एनए प्लॉट. क्रीडांगणाची परिसीमा मुद्दामून कमी ठेवले की आयोजकांना तशी ठेवावी लागली. याची कारणमीमांसा नंतर करू परंतु या क्रीडांगणावरती षटकारांची आतषबाजी झाली पहिल्या 3 षटकांमध्ये. हे मात्र तितकंच खरं आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 3 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 70 वर. 100 पार होणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष असेल. 2 शेवटची षटकं आणि 2 आक्रमक फलंदाज मैदानावर. मुफीदने चांगला चेंडू टाकलाय. खरं तर आता मुफीदला माहिती आहे इथे मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवायचे दोन्ही बॅट्समनला आणि मुफीद तितका हुशार देखील आहे. त्याला माहिती आहे आता क्रीडांगणाची परिसीमा इतकी आवाक्यात आहे बॅट्समनच्या. जरी बॉल टाइम केला तरी सुद्धा सीमा पार होत आहे. अशा वेळी कशी गोलंदाजी करायची मुफीदला ठाऊक आहे. पाहूया मुफीदचा संघर्ष कसा असेल त्याचं षटक हे कसं असेल. हे हाल संघासाठी फार निर्णायक षटक आहे. स्विंग अँड मिस. जोरदार बॅटचा स्विंग परंतु थोडा प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूरवरचा खेळलेला हा फटका. आता पहा अगोदरचे 3ही गोलंदाज मला वाटते मुफीदचं अगोदरही षटक झाले. पहिले षटक टाकले. 4 सलग चौकार त्याच्या विरोधात मात्र खेचले होते 19. परंतु आता संयमानं गोलंदाजी करतोय हुशारीनं गोलंदाजी करतोय मुफीद. आणखी एक बॉल डॉट. हे गरजेचं होतं. हाल टीमला माहिती आता विकेट गेल्या तरी चालणार नाही गेल्या तरी चालतील परंतु डॉट चेंडू येणं गरजेचं आहे कारण धावसंख्या तब्बल 70. 71 धावसंख्या आहे. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली. 2 सलग चेंडू डॉट येणं हाल संघासाठी सुटकेचा निश्वास टाकण्यासारखं आहे. आणखी एक बॉल खालीच राहिला. अजिबात उसळीच घेतली नाही. सलग 3 चेंडू डॉट. ही रणनीती मात्र इथे आखली. पहिल्या 3 षटकांमध्ये स्लॉग मध्ये गोलंदाजी केली. समोर टप्पे टाकले समोर साध्या सोप्या भाषेत. आणि आता बॅट्समन पासून थोडे टप्पे दूर ठेवले जात आहेत.
हे प्रश्नाचं उत्तर आहे मुफीदकडे. कोणतंही संकट येऊ दे त्या किंवा परीक्षा येऊ दे, त्या परीक्षेचं उत्तर आता शोधलंय मुफीदने आणि सलग 3 चेंडू त्याने मात्र डॉट टाकलेत ते बॅटिंग करणाऱ्या नवनाथला. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणि ते त्रिफळाचीत. बॅट्समन आउट नवनाथ मामुनकर. तीन षटक आपण म्हटलं की लवजी संघ बेंगलुरू पुणा आपला मुंबई पुणे बेंगलुरू एक्सप्रेस हायवे वरती धावतोय, परंतु आता असं वाटतंय घरची ओढ लागली आणि त्यांनी खोपोली एक्झिट घेतली. नक्कीच समीर सर आपलं म्हणणं रास्त आहे, परंतु जर विचार केला 3 षटकामध्ये 70 धावा त्या स्वतः कर्णधार मुफीद याने स्वतःची जबाबदारी घेतली, तर कर्णधार कसा असावा ते इथे मात्र धावता नक्कीच इथे वर्णन केलंय. खरोखरच सुंदर गोलंदाजी केली या मैदानावर गोलंदाजी, परंतु तितकीच चांगली फलंदाजी करून नवनाथ मामुनकर आपल्या डगआउट मध्ये परतला. अर्धशतक या वर्षातील मला असं वाटते त्याचं पहिलं अर्धशतक. कित्येक अर्धशतक या खेळाडूच्या नावावरती, किती वर्ष मी त्याला खेळताना पाहतो. अगदी अंडरआर्म क्रिकेट आम्ही जेव्हा चालू केला तेव्हापासून हा खेळाडू खेळतो आणि आजही त्याचा फॉर्म तसाच्या तसाच त्यांनी मात्र ठेवला आणि त्याचं प्रात्यक्षिक देखील आपण मैदानावर पाहिलं. मुफीदचा बॉल आडव्या बॅटने खेचलाय मिडविकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. दुसरा धावेचा प्रयत्न. भावेश सावंत धावलाय आणि 2 धावा त्याने ते कंप्लीट केल्यात. खरं तर त्यांनी सप्रेम वरती दबाव टाकला, फिल्डर वरती नाही तर सप्रेम वरती दबाव टाकला की आपल्याला दुसरी धाव घ्यायची आणि मला स्ट्रायकिंग एंडला यायचंय. 4 षटकांचा खेळ समाप्त. धावफलक मात्र जाऊन पोहोचले 73 वरती 73. नक्कीच समीर सर या जर विचार केला या गोलंदाजीमध्ये मुफीदच्या तर फक्त 3 धावा दिल्या आणि सर्वात मोठा जो अडथळा होता नवनाथचा तो मात्र त्याने या नक्कीच त्याला मात्र पहिल्यांच्या रस्ता दाखवला. तर नक्कीच मुफीद याचं सुद्धा आपण मनापासून कौतुक करावं लागेल. एक चांगली गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये भले 19 धावा दिल्या असेल, परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक केलं मुफीद या गोलंदाजाने. मुफीद जसं काही स्पीड ब्रेकर सारखा झाला मध्ये लवजी संघाच्या आणि त्याने थांबवलं. या षटकामध्ये अवघ्या 3 धावा दिल्या. म्हणून म्हटलं ना की कोणतीही परीक्षा असू दे, कोणतेही आव्हान असू दे, मुफीदला ते माहितीये की या परिस्थितीमध्ये मला काय करायचे. 3 षटक आपण ज्या चुका केल्या ती चूक मला सुधारून काढायची आणि चुकांचं रेक्टिफिकेशन करणं हे गरजेचं आहे आणि मुफीदने ते करून दाखवलं. तुमची त्रेधा अवस्था कधी होते, जेव्हा तुमच्याकडे प्रश्नांचं उत्तर नसेल तेव्हा. मुफीदला माहिती होतं पहिल्या 3 षटकांमध्ये समोर चेंडू टाकले आपल्याला सपाटून मार पडला, आता थोडे आपल्याला मागे चेंडू टाकायचे. ते त्यानं काम केलं, जिकरीनं काम केलं आणि ते काम केल्यानंतर त्याने आपल्या षटकामध्ये 3 धावा दिल्या. आता अंतिम षटक आहे. भावेशच्या फलंदाजीकडे सगळ्यांचं लक्ष असेल की तो या षटकामध्ये कितपत धावसंख्या उभारेल. गोलंदाजीसाठी मात्र येतोय शेवटचं षटक घेऊन आयान यंगस्टर या टीमचा. व्हाईट बॉल. धावसंख्या 74 74. नगरसेवक चषक 2021 जानेवारीचा महिना आहे. 2020 कधी उलटत होतंय पलटत होतंय आपल्याला प्रत्येक जण वाट पाहत होता आणि आता 2021च्या सुरुवातीलाच नगरसेवक ही स्पर्धा सातत्यानं मला असं वाटतं 3रं वर्ष या स्पर्धेचं आणि पुढे ही स्पर्धा अशीच चालू राहणार. फक्त नगरसेवक आणखी काही ना काहीतरी येत राहावं हीच एक इच्छा असेल, सर्वांचीच इच्छा असेल. वाईड चेंडू. पंच काहीतरी इशारा करतायत. चला अंपायर काय डिसिजन असेल दोन्ही टीम. ओके चला ही खेळाडूंची मजा आहे. त्यांना माहिती आहे इथे वाईड चेंडू थोडासा जात होता त्यावेळी मात्र त्या बेल्स पडल्या. सो ओके अंतर तर खूप मोठा अंतर आहे. चला पंचांनी 1.5 चेंडू घोषित केलाय. जास्त डिस्कशन नको. जेवढे डिस्कशन करणार तेवढे खेळाडू मात्र त्याच्यामध्ये संशय आणखी उपस्थित करणार. 1.5 चेंडू घोषित केला. वाईड नाहीये. आखू टप्प्याचा बॉल आपटलाय. आयान पोहोचेल का. आयान धावतोय परंतु 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये हा चेंडू. 2 धावा. समोर मुनीर दिसलाय म्हणजे धावसंख्या चेस करण्याची ताकद या खेळाडूंकडे जरूर आहे. 2 धावा आल्या. 2 धावेने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते 75 वरती 75. 75 धावसंख्या लवजी संघाची.
लास्ट ओव्हर शेवटचा षटक इथे मात्र चालू आहे. 3 षटकांमध्ये तब्बल 70 होत्या. तीन षटकांमध्ये 70 आणि आता अंतिम षटक चालू आहे. धावसंख्या 75. आयांचा हा चेंडू अनोख्या स्टाईलनं भावेश सावंतच्या बॅट मधून निघालेला हा अफलातून स्ट्रोक षटकार. हा षटकार आला आणि आता या षटकाराने वैयक्तिक धावसंख्या भावेशची देखील आपल्याला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवावी लागणार आहे. 28 या धावसंख्येवरती खेळतोय. आणखी उर्वरित चेंडू आहेत 4. पाहूया कितपत इनिंग साकारतो. एक अर्धशतक आपण नवनाथ मामुनकरचं पाहिलं. आयांना आता कानमंत्र देण्यासाठी आलाय मुफीद आणि तो कानमंत्र काय असेल हे भावेशला देखील माहिती आहे. कारण एकमेकांच्या विरोधात बहुतांशी खेळलेले हे दोन संघ आहेत आणि आता नगर चषक 2021च्या निमित्तानं ते मात्र उभे टाकलेत. आयांचा पुढचा चेंडू भावेशसाठी. आखूड टप्प्याचा समोर खेळलाय लॉंग ऑफच्या दिशेने, परंतु इथे भावेश सावंतच्या खेळीचा होतोय अंत. त्याला परतावं लागतं. वैयक्तिक 28 धावसंख्येचं योगदान देऊन भावेश परतलाय. आता असं म्हणावंच लागेल की घरची ओढ लागली आणि एक्सप्रेस हायवेची जी एक्झिट आहे, खोपोली एक्झिट आहे, ती खोपोली एक्झिट कदाचित लवजी टीमने घेतली आणि त्यामध्ये मुफीदचं षटक आणि आयांचं षटक हे महत्वाचं ठरतंय. 3 चेंडू अद्यापही शिल्लक आहेत. स्कोर कार्ड आहे ते मात्र 81 धावसंख्या धावफलकावरती आहे. नक्कीच समीर सर आपलं म्हणणं रास्त आहे, परंतु सलामी जोडी मात्र तंबूत आली आहे. परंतु ज्या सलामी जोडीला काम करायचं होतं ते मात्र त्यांनी काम या मैदानावरती पूर्णपणे चोख बजावलंय. एक कसं आहे बघा, तुम्ही जेव्हा एखादं अंतर कापण्याचं ठरवता की हे अंतर मला कापायचंय, अगोदर जोरदार वेगानं जाता, परंतु नंतर कधी कधी असं होतं ना आपला स्पीड कमी होतो, मग तितकं वेळ लागतो आपल्याला. तसं सध्याची परिस्थिती. 3 षटकांमागे अल्पेश तरकुडेच्या कॅल्क्युलेटर मध्ये कदाचित 90 पार धावसंख्या आली असेल, परंतु आता कॅल्क्युलेटरचं थोडं बिघाड झाला कारण या 2 मागच्या षटकांमध्ये अजिबात धावा आल्या नाही. मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. फक्त 1 धाव या ठिकाणी मात्र लवजी संघाच्या स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या 82. 2 चेंडू अद्यापही शिल्लक आहेत. समोरच्या हाल टीमची बॅटिंग लाईनअप आपण पाहिली तितकीच तगडी आहे. चांगली स्टारकास्ट आहे समोर देखील. ग्रामीण संघ हा खेळतोय. पाहूया आता 2 चेंडूंमध्ये कितपत धावसंख्या उभारली जाणार आणि आणखी एक दर्जेदार खूप दूरवरचा षटकार सप्रेमच्या बॅटमधून. चला, जे स्वयंसेवक आहे त्यांना विनंती असणार आहे, कृपया इथे सावलीमध्ये बसण्यापेक्षा तिथे काम करा. तुमचं सुद्धा काम तेवढंच महत्वाचं आहे. नक्कीच नाही, क्रीडांगणाची परिसीमा पाहिल्यानंतर व्हॉलेंटिअरचं काम अतिशय महत्वाचं असं वाटतंय आणि बॅट्समन देखील तितकेच लांब लचक षटकार ठोकतात आणि या व्हॉलेंटिअरचं मनापासून आभार. जे या आयवा कॅच साठी मला असं वाटतं आता पारितोषिक जे व्हॉलेंटिअर्स आहेत आमचे, त्यांनी जर का कॅच घेतली तर त्यांच्यासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज असेल अल्पेश तरकोडे यांच्याकडून. आणखी एक षटकार, सलग 2 षटकार आणि 82 होत्या. आता धावसंख्या जाऊन पोहोचेल 88. 82 होत्या 2 चेंडू शिल्लक असताना. त्यानंतर 2 षटकार आले. धावसंख्या जाऊन पोहोचले 54 वरती 94 आणि टार्गेट असेल हाल टीमच्याकडे 95 धावसंख्येचं. जे कॅल्क्युलेशन होतं ते कॅल्क्युलेशन मात्र इथे प्राप्त केलंय. शेवटच्या 2 चेंडूवरती षटकार येऊन टार्गेट आहे हाल टीम साठी 95. नक्कीच अल्पेश तरकुडे कॅल्क्युलेशन म्हणजे हिशोब करण्यामध्ये माहीर आहे. बराचसा मोठा हिशोब आहे त्यांचा आणि इथे मात्र तो हिशोब केलाय तो त्याने परफेक्ट केलाय. खरं तर दुखापतग्रस्त आहे. काल मुद्दामून जेव्हा फोन आला तेव्हा मी विचारलं खेळणार की नाही खेळणार, कारण सावरोलीच्या क्रीडांगणावरती खेळला नव्हता. आज विचारलं मुद्दामून की खेळणार की नाही, तर डॉक्टरांनी संमती दिली. फक्त बॉलिंग टाकायला नाही सांगितलं. तुम्ही पटकन हसलो की बॉलिंग कुठे येते आपल्याला, बॅटिंगच करता तुम्ही, तर बॅटिंगच करा. आणि आता तर बॅटिंगचं काम भावेश असेल नवनाथ असेल त्यांनी काम तमाम केलंय. आता त्यांना मैदानावरती
आता त्यांना मैदानावरती जो त्यांचं नेहमीचं कॅल्क्युलेशन असतं, समोरच्या टीमला पाहून टॅक्टिस असतात, रणनीती असते, प्लान असतात, ते मात्र त्यांना आखायचे. 5 षटकं आणि हाल टीमला धावा करायचे 95. नेक्स्ट मॅच असेल अल्पेश, यानंतरची मॅच कोणाची आहे? हॅलो, कांबे संघाचा कर्णधार आणि डवळेपाडा संघाचा कर्णधार यांना विनंती असणारे आपण त्वरित यायचं आमच्या अतिथी कक्षासमोर नाणेफेकीचा कौल करायचा आहे. डवळेपाडा संघाचा कर्णधार आणि कांबे संघाचा कर्णधार आपल्याला विनंती करतो की आपण लगेचच आमच्या अतिथी कक्षासमोर यायचं आहे. भावेश, कुरंगळे, हार्दिक, लवकरात लवकर या. सुनील, सचिन, महेश, आपण त्वरित टॉस साठी या, विलंब करू नका. फर्स्ट इनिंग इथे कंप्लीट झाले. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं ते लवजी संघाचं 94. खुश आहेत. पाठीराखेत पहा, लवजी संघाचे घरेलू मैदानावरती त्यांचा संघ खेळतोय. चेहऱ्यावरती आनंद आहे. का आनंद असू नये, कारण त्यांच्या फलंदाजांनी त्यांच्या टीमने चांगली कामगिरी केली, परंतु समोर तितकाच ताकदवान संघ आहे. त्या टीमकडे देखील त्याच ताकदीचे बॅट्समन आहेत आणि ती सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाले. मुनीर आणि त्याच्या साथीने मुफीद. जसं आपण अल्पेशच्या बाबतीत म्हणतोय की हा कॅल्क्युलेटिव्ह खेळाडू आहे, तसा मुफीद देखील त्याच ताकदीचा खेळाडू आहे. अल्पेशला देखील माहिती आहे, मॅच कॅज्युअल घेतली तर इथे मॅच पराभूत देखील व्हावी लागेल. इथे टेम्परामेंट, इथे तुम्हाला माहिती आहे की खेळाडूचा संयम, कारण कधी कधी अशी परिस्थिती येणार आहे की एखाद्या षटकात धावा येतील, परंतु एखादं षटक बॅट्समनच्या देखील हातातून निसटून जाईल. तर या धावा चेस डाऊन करत असताना संयमानं चेंडूच्या मेरिटनुसार जर का खेळ झाला तर शेवटच्या षटकापर्यंत या मॅच मध्ये चुरस पाहायला जरूर मिळेल. नक्कीच समीर सर, आपलं म्हणणं रास्त जर एक सामना आपण पाहिला होता इंटरनॅशनल ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिका. ऑस्ट्रेलियाने मला वाटतं 434 धावा केल्या होत्या. असं वाटलं नव्हतं स्वप्नात सुद्धा की 435 धावा या साऊथ आफ्रिका बनवतील, परंतु त्या सुद्धा सहजरित्या पार केलेल्या त्या बाउचर आणि नक्कीच गिब्स याच्या फलंदाजीने. हॅलो हॅलो, तर नक्कीच मोठमोठे आपण पाहता जेवढे जास्त धावा असतील तेवढं नक्कीच चेस सुद्धा होण्याची क्षमता आहे. आणि जर हाय संघाचा विचार केला आपण, एसी हाय संघाचा, तर असे बरेचसे सामने त्यांनी एकतर्फी नक्कीच जिंकले, परंतु आज मात्र 94 धावा फलकारावे लागले. 95 धावांचं आव्हान असेल 30 चेंडूमध्ये, कारण की मुफीद जो हा फलंदाज आणि मुनीर ही मात्र नावाजलेली जोडी आहे या खालापूरमध्ये. यांच्याकडे क्षमता आहे ते चेस करण्याची 95 धावा सुद्धा. चला नेक्स्ट मॅच जय हनुमान ढवळेपाडा वांगणी परिसरातील हा संघ आणि त्यांच्या विरोधात रसायनी परिसरातील कांबे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस साठी त्वरित या, विलंब करू नका. फर्स्ट इनिंगचा खेळ इथे समाप्त झालाय. हॅलो, सलामीचं पहिलं षटक घेऊन येतोय तो भावेश सावंत. रायगड प्रीमियर लीगचा आपण विचार केला तर बंटी पेंढारीचा जो संघ आहे त्या संघामध्ये हा खेळाडू तुम्हाला खेळताना दिसेल. चांगली बाब आहे की आपल्या गावातील एक खेळाडू रायगड जिल्ह्यामध्ये रायगड प्रीमियर लीग सारखी सन्मानाची मानाची स्पर्धा खेळणार आहे. मुनीर देखील मला असं वाटते क्वालिफाय रायगड प्रीमियर लीग उस्मानच्या संघामध्ये. उस्मानचा संघ अर्थातच कैलास मात्रे यांचा संघ ओव्याचा संघ. पहिलं षटक घेऊन येतोय. चला म्हणजे 2 रायगड प्रीमियर लीगला खेळणारे खेळाडू एकमेकांच्या विरोधात आहेत. भावेश विरोधात मुनीर. कव्हरच्या दिशेने हा बॉल येतोय सीमा पार. पहिल्याच बॉलवरती इरादा स्पष्ट, हम भी किसी से कम नहीं. समीर सर, नक्कीच मी इथे सांगू शकतो खोपोलीसाठी एक
आनंदाची बाब म्हणजे दोन जे आरपीएल मध्ये कर्णधार आहे ते मात्र खोपोलीचे परिसरातले एक संजय सोळंकी असेल हर्षद पेंडर असेल यांचं सुद्धा नाव घेणं गरजेचं आहे. प्रश्नच येत नाही. दोन्ही खेळाडूंनी अधिराज्य गाजवले. टेनिस बॉल क्रिकेट असेल, रबर बॉल क्रिकेट असेल, बंटीचा आपण विचार केला तर लेदर बॉल देखील क्रिकेट असेल. बंटीनं अधिराज्य गाजवलंय आणि इकूचं तर प्रत्येकालाच माहिती आहे. आखू टप्प्याचा बॉल यावेळी पूल केलाय, तो देखील मिडविकेट सीमा पार. सलग 2 षटकार. ईट का जवाब पत्थर से, टीट फॉर टॅट. जशास तसं उत्तर ते हाल टीमच्या मुनीर कडून. काम करा आता. एक साधं सोपं समीकरण आहे, ज्यांचं गणित चांगले त्यांनी करा, कारण माझा आणि गणिताचा 36चा आकडा आहे. 94/6 करा. मुफीदने हेच परिसूत्र मुनीरला सांगितलं असेल की 94/95/6 इतके फटके आपल्याला खेळायचे. कदाचित आमचा स्कोरर ते काम करतोय. 15 षटकार म्हणजे 16 षटकार मारायचे 30 चेंडूंमध्ये. काम मोठे आहे, आव्हान मोठे आहे, परंतु कठीण काम म्हणजे कठीण आव्हान सोपं करण्यात जी काही एक वेगळी मजा आहे ना, ती काही औरच मजा आहे. आणि तशी सुरुवात मात्र मैदानावरती या मुनीरनं केली. सलग 2 षटकार ठोकले ते भावेश सावंतच्या विरोधात. लोअर फुल टॉस मिड ऑनच्या दिशेने कमबॅक केले ते भावेशने. लोअर फुल टॉस ताकद दाखवली भावेशनं. दोन्ही खेळाडू रायगड प्रीमियर लीग साठी मात्र त्यांचं सिलेक्शन झालंय. याच मला असं वाटते लवजी मधील एक हाळ मधील इकूचा विचार केला तर खोपोली, बंटी पेंडारी खोपोली, त्याचबरोबर काही खेळाडू गौरव असेल, रोहित असेल, हे जे सर्व खेळाडू आरपीएल मध्ये त्यांचं सिलेक्शन झालंय. परंतु यावेळी खूप स्लोवर 1 बॉल आणि त्यावरती चढून लगावलेला मुनीरच्या बॅट मधून निघालेला आणखी एक या ओव्हर मधला 3रा षटकार. क्लास बॅटिंग. जी सुरुवात नवनाथ मामुनकरनं केली ना, जी सुरुवात भावेश सावंतनं केली ना, तशीच सुरुवात मैदानावरती करून दाखवले ती या बॅट्समन मुनीर पटेलनं. त्याच्या मनगटात असलेली ताकद तो मैदानावरती दाखवतोय, दमखम दाखवतोय. आणि त्याच इच्छाशक्तीनं, जिंकण्याच्या इच्छाशक्तीनं मात्र मैदानावरती उतरला मुनीर पटेल. धावसंख्या 18. बॉल हवे ते महत्वाची विकेट या मॅच मधली. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि ते खेळ खल्लास. परंतु व्हॉलेंटियरचा इशारा. क्षेत्ररक्षक गेलाय सीमा पार. पहा नक्की काय घडतंय. जरूर लक्ष द्या, कारण अगोदर व्हॉलेंटियरचा इशारा, परंतु हाल टीम विचार करा की क्रीडांगणाची जी परिसीमा आहे ती खूप दूर होती आणि व्हॉलेंटियरने इथे काम मात्र तमाम केलं होतं. चला पंच रिव्ह्यू घ्या, म्हणजे जर का चित्रित झालं असेल तर साधं सोपं काम. एक गोष्ट आहे की दोन्ही टीम जे सत्य आहे ते सत्यच आहे. त्यांनी व्हॉलेंटियर आहे, त्या व्हॉलेंटियरने दोन्ही हात वरती केले. चला, म्हणजे जर का षटकार असता तर जरी लवजी संघाने स्पर्धा आयोजित केली असली तरी सुद्धा तो षटकारच ग्राह्य धरला असता, कारण खेळ महत्वाचा आहे. काही असू दे, जर का षटकार असता तर षटकारच दिला असता. आउट आहे तर आउटच आहे. जय हनुमान ढवळेपाडा टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालाय. कांबे टीमचा कॅप्टन आपण त्वरित या. भावेश, हार्दिक आपण टॉस साठी त्वरित या. मुनीरनं जी फलंदाजी केली, 3 षटकार
3 षटकाराने मात्र गणितच पलटी केलं होतं. अजूनही बाकी आहेत, अजूनही बॅट्समन बाकी आहेत. आणि असं वाटलं एखाद्या क्षणी की व्हॉलेंटियरने तिथे इशारा असा केला की आपल्याला सुद्धा देखील वाटलं की बॅट्समन षटकार मारलाय. नक्कीच मुनीर पटेल बाद झाल्यानंतर त्याला जे आनंद झाला तो आनंद मात्र इथे वेगळा दिसत झाला आणि तो मात्र इथे आनंदामध्ये थोडस टेन्शन मध्ये आलेला तो लोजी संघ. नाही, टेन्शन मध्ये येणारच, कारण ज्या पद्धतीने मुनीर बॅटिंग करत होता त्याच्या बॅटमधून जे मोठे फटके येत होते असं वाटलं की 16 षटकारांचं कॅल्क्युलेशन त्यामधले 3 षटकार त्याने ठोकले होते. डॅनी आता याला एक्सपिरियन्स बॅट्समन या टीमचा. भावेशने महत्वाची विकेट घेतले. समोर मुफीद, सुर्रफ, अफलातून. जे या फटक्याचं वर्णन करणं कदाचित समालोचकाला देखील कठीण जाईल. इतका चांगला फटका, चौकार. थँक्यू थँक्यू थँक्यू. चला, कांबे टीमचा कॅप्टन आपण त्वरित टॉस साठी या. ढवळेपाडा टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालाय. सुनील केवणे या ठिकाणी उपस्थित झालाय. नक्कीच समीर सर आमच्या युट्यूब वरनं खास सामन्याचा आनंद घेत आहेत. लाईव्ह प्रेक्षण पाहतात. मुस्लिम भाई बेकरीवाले त्यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या दोन्ही संघासाठी. त्यांचं सुद्धा आपण मनापासून धन्यवाद देऊया. जी सुरुवात पाहिजे ती सुरुवात मात्र मिळाली. मी म्हणेल भले मुनीर पटेल हा बाद झाला असेल तरी मुफीद पटेल मात्र त्याचं काम चोख बसवून दिसतो या मैदानावरती. चला, आता 4 षटकांमध्ये 73 धावा करायचे आहेत. आपण मुनीर बद्दल चर्चा करत होतो, परंतु मुफीदचा आपण विचार केला तर मुफीदही बंटी पेंडारीच्या संघामध्ये खेळताना तुम्ही जरूर पाहाल त्याला. म्हणजे या सर्व खेळाडूंकडून आता अपेक्षा मोठ्या आहेत. जर का ते आपल्या क्षेत्राचं रायगड प्रीमियर लीग साठी नेतृत्व करतायत तर त्यांचं नेतृत्व या ठिकाणी देखील सिद्ध होईल. कदाचित रायगड प्रीमियर लीगच्या अगोदरची ही त्यांची परीक्षा आहे. ती एक मोठी परीक्षा आहे, म्हणजे ती बोर्डाची परीक्षा. त्या अगोदरची या सगळ्या प्रिलियम्स आहेत. पाहूया या प्रिलियम मध्ये तो पास होतोय की नापास होतोय. गोलंदाजीसाठी आलाय सप्रेम, समोर आहे तो मात्र डॅनी. धावसंख्या 22. चेंडू मात्र खालीच राहिला. सप्रेम हुशार आहे. तसं पाहायला गेलं तर तो इंजिनिअरिंगचा अभ्यास करतोय. सर्व माहितीत त्याला, अँगल कुठे टप्पा ठेवायचं, कुठे बॉलनं वळण द्यायचं, कुठे चेंडूची उसळी द्यायचीच नाही. लोअर फुल टॉस समोर खेळला फटका. वाडीश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. फक्त सिंगल, 1 धाव. कांबे टीम विलंब करू नका, आपण त्वरित टॉस साठी या. या सिंगलने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 23 वर. मुफीद वरती आता सर्वांच्या नजरा असतील. मुफीदचा खेळ कसा होईल या इनिंग मध्ये, कारण टार्गेट आहे 95 धाव संख्येचं. स्क्वेअर लेगला हा फटका खेचलाय. चांगली फिल्डिंग. जितके डॉट चेंडू येणार तितकं प्रेशर. या मॅचचं परिसूत्रच ते, डॉट चेंडू आले की बॅट्समन वरती प्रेशर वाढला आणि गोलंदाजाला तेच काम करायचंय. समोर मुफीद, सप्रेमने 1च धाव दिले आतापर्यंत. फटका फसला. लॉंगॉनच्या दिशेने चेंडू जातोय. फक्त 1 धाव. 4 चेंडूंमध्ये 2 धावा, ते देखील पॉवर प्लेच्या षटकामध्ये. बॅकफुटला ढकलण्याचं काम केले सप्रेमने. पहिल्या षटकात 22 आल्या. या षटकामध्ये अवघ्या 2 धावा आल्यात आतापर्यंत. मोठ्या फटक्याची गरज आहे, खूप गरज आहे सध्या तरी हाल टीमला. आणि हा फटका आलाय. चेंडू हवेत आणि ते षटकार. थँक्यू. धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 30 वर. जिंकण्यासाठी अजूनही 65 धावसंख्येची गरज आहे. 19 चेंडू 65 धावसंख्येची गरज. सप्रेमचा हा चेंडू फटका तर जरूर आलाय आणि तो फटका येतोय सीमा पार. चौकार. धावसंख्या 34. छान गाणी वाजवतोय. अशीच गाणी वाजवत ठेव, दिवसभर मजा होऊन जाईल. कोळी गीतांची एक वेगळीच मजा आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 34 वर. आता
61 धावा करायच्यात. 18 चेंडू 61 धावा, टार्गेट आवाक्यात आलंय. जी मुनीरनं सुरुवात करून दिली, त्यानंतर मुफीदनं चौकार लगवला. या षटकामध्ये धावा आल्या नाहीत. पॉवर प्लेचं षटक होतं. किमान ज्या धावा आल्यात ना 12 प्लस 10 म्हणजे आणखी 10 धावा गरजेच्या होत्या हाल टीमला, परंतु त्या आल्या नाहीत. आता ते बिघडलं. भूतकाळात बसण्यात अर्थ नाहीये. भूतकाळात काय झालं त्याची चर्चा करण्यात अर्थ नाहीये. समोर 3 षटकं आणि 61 धावसंख्येची गरज आहे. आता मॅच अशीच आहे विनोद सोळंकी सर की 3 षटक बाकी आहेत आणि या 3 षटकांमध्ये आम्हाला 61 धावा करायचे आहेत. मागचं सगळं बाजूला सारा. आता मुफीद मैदानावरती आहे आणि हे षटक निर्णायक आहे. ओमकार थरकुडे मला असं वाटतं गोलंदाजीसाठी येतो. या षटकामध्ये जर का धावा आल्या 15च्या जरी वरती आल्या तरी सुद्धा लवजी संघावरती तितकंच प्रेशर येईल. परंतु 3 षटकांमध्ये धावसंख्या चेस डाऊन होणार की नाही होणार हे आपण ऐकूया विनोद सोळंकी सरांकडून. हेलो, जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई मान नहीं होता, जब तक ना पड़े चोट हथौड़ी के पत्थर से पत्थर भी भगवान नहीं होता. इथे मात्र संघर्ष करावा लागेल. मैदानावरती मुफीद याला नक्कीच संघर्ष केल्याशिवाय कुठलीही काम होणार नाही. परंतु इथे मात्र खूप मेहनत करावी लागेल. फलंदाज मुनीर बाद झाल्यानंतर मुफीद याला पहिला चेंडू. इथे मात्र लॉंग ऑनच्या डोक्यावरून आलेला देखणं फटका. चेंडू जातो सीमा रेषेच्या पलीकडे. हा आलेला दणदणीत खणखणीत षटकार. धन्यवाद डीजे. खरंच खऱ्या अर्थानं लोकगीत गोळगीत आपण लावून नक्कीच सर्व प्रेक्षकांची मनोरंजन करतात. परंतु इथे मात्र मनोरंजन करतो फलंदाज मुफीद. पुन्हा एकदा चांगला फटका. इथे मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून जातोय. 1 बाउन्स 4 धावांसाठी. बघा 61 धावांचा अजूनही पाठलाग करायचा 3 षटकामध्ये. परंतु इथे मात्र 2 चेंडूमध्ये 10 धावा आल्यात. अर्थातच धावसंख्या फरकात लागते 44. नक्कीच मुफीद हा सुद्धा एक चांगला फलंदाज आहे. बराचसा अनुभव आहे आणि कशा प्रकारे फलंदाजी करावी शेवटपर्यंत कसा तो जर मुफीद समीर सर जर शेवटपर्यंत मुफीद असला तर हा सामना सुद्धा त्याच्याकडे एकतर्फी फिरवण्याची क्षमता आहे. तो मात्र मैदानात मुफीद कारण की त्याला चांगली साथ देतोय फलंदाज डॅनी सुद्धा एक नावाजलेला फलंदाज आहे. मुफीद याने पहिले 2 चेंडूमध्ये 10 धावा तर काढल्या. मात्र गोलंदाज ओमकार थरकुडे पूर्णपणे टेन्शन मध्ये. इथे मात्र आखूड टप्प्याचा फटका होता. नक्कीच मुफीद एक धाव तर निश्चित रुपये भेटेल. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहे, चेंडूची फेक करत आहे, तोपर्यंत 1 धाव ते पूर्ण. धावसंख्या 1 ने वरती पोहोचते 45 या आकड्यावरती. तिसरा षटक प्रगती पथार असताना धावसंख्याला फळकावर लागते 45. ओमकार थरकुडे 1 धाव निश्चित रूपी त्याने दिली होती आणि 1 धाव दिल्यानंतर नक्कीच आता मात्र करडगारांना थोडंसं बरं वाटलं असेल कारण की पहिल्या चेंडूवरती षटकार आलेला, त्यानंतर चौकार आला, परंतु त्यानंतर 1 धाव दिली. जसे अशा 1 धावा येतील, डॉट जातील, तसे ते नक्कीच जे लवजी संघाचे पाठीराखे आहेत ते मात्र आनंदित होतील. पण जसे जे चौकार षटकार येतील तसे मात्र हाल संघाचे जे पाठीराखे आहेत त्यांना मात्र आनंद गगनात भावशा होणार आहे. डॅनी इथे मात्र मी म्हणेल काही पे निघाय काही पे निशाना जाना वाशी पच घे काशी. डॉट चेंडूची समाप्ती होते. डॉट चेंडू एक जरुरी गोष्ट आहे की स्ट्राईक रोटेशन हा देखील फंडा कधी कधी फार महत्वाचा असतो. कारण समोर मुफीद ज्या ताकदीने खेळतोय मैदानावरती, ज्या रणनीतीने खेळतोय, मुफीद जास्तीत जास्त स्ट्रायकर एंडला असणं सध्या तरी हाल टीम साठी फार गरजेचं आहे. नक्कीच आपलं म्हणणं रास्त आहे. परंतु जो डॅनी फलंदाज आहे त्याच्याकडनं बरेच वेळा कमी 1 धावा हा या सिंगल धावा बघायला भेटतात आणि तेच इथे मैदानावर दिसतंय. फलंदाज डॅनी मात्र बाधून तंबूत परततोय तर एक मोठा आजरा बसतोय. मी म्हणेल एसी हाल संघाला. दुसरा फलंदाज बाद होतो तो एसी हाल संघाचा. संधी भेटते डीजे ऑपरेटरला. डीजे आणि नक्कीच समीर आपला म्हणणार असते जास्तीत जास्त स्ट्राईक ही मुफीद कडे असणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त धावा मुफीद कडे असल्या तर मी म्हणेल
चान्सेस भरपूर वाढतील या एसी ह्या संघाच्या जिंकण्याचे. परंतु जर मुफीदला कमी स्ट्राईक भेटली तर इथं पर्सेंटेज मात्र कमी होणार आहे, जिंकण्याचे चान्सेस कमी होणार आहे. परंतु मुफीद जेवढ्या स्ट्राईक वरती असेल तेवढंच मी म्हणेल फायदा असेल तो एसी हाल संघाला. चांगला फटका इथे मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जात षटकार. धन्यवाद. इथे मात्र षटकार लागवते, धावसंख्या फळकारावी लागते 51 धावा. येणाऱ्या अजूनही 12 चेंडू मध्ये गरज येते 44 धावांची गरज आहे. या दरम्यान आमचे आदित्यजी महाडिक साहेब तसेच रोहन तडकुडे साहेब हे इथे उपस्थित झालेत. जे आपण टी शर्ट पाहतोय खऱ्या अर्थानं त्यांचं सुद्धा तेवढंच मोठं योगदान आहे. ते आमचे स्पॉन्सर आहेत. त्यासाठी सन्माननीय आदित्यजी महाडिक साहेब तसेच रोहन तरकुडे साहेब इथे उपस्थित झाले. त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. वळूया मैदानावरती. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये गरज असणार आहे ती 44 धावांची. अर्थातच प्रत्येक षटकामध्ये 22 धावा म्हणजे नक्कीच 4 षटकार तरी प्रत्येक षटकामध्ये लगावं लागतील जर सामना जिंकायचा असेल तर. आता मात्र आपण धावांचं कॅल्क्युलेशन करणार नाही समीर सर. फक्त 4 षटकार येणं गरजेचं आहे. प्रत्येक या 2 षटकामध्ये 4 षटकार येणं गरजेचं आहे. तर हा सामना जिंकू शकतो एसी हाल संघ. नवीन फलंदाज येते अफजल बेडेकर. हा सुद्धा एक नावाजलेला फलंदाज आहे. बराच वर्षाचा अनुभव आहे आणि तोच मात्र अफजल बेडेकर येतोय स्ट्राईकला. चांगला फटका इथे मात्र पॉइंटच्या डोळ्यांच्या पालने फिरेल फटका. नजाकत भरा स्ट्रोक म्हणायला हरकत नाहीये. चेंडू जातो सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. डीजे इथे मात्र पहिल्याच चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट केले. पहिल्या चेंडूवरती चौकार लागतो फलंदाज अफजल. चांगला हा चेंडू इथे मात्र बीट करतो. जसे डॉट चेंडू होतील तसे नक्कीच लवची संघाचे पाठी राखे त्यांचा मात्र आनंद मात्र गगनात मावशी होणार आहे. परंतु जिथे मात्र डॉट चेंडू जातोय इथे डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकाला असते 55. आणि अशा तऱ्हेने फलंदाज अफजल हा मात्र बाद होऊन तंबूत परततोय तर मोठा आदरा बसतो हाळ संघाला. धावसंख्या फलकातील 55. 3 गडी बाद 55. नक्कीच सप्रम याचं मात्र कौतुक करावं लागेल. समीर सर पहिलं षटक सुद्धा टाकलं ते सुद्धा वाखाणण्याजोगं टाकलेलं. फक्त 12 धावा दिल्या होत्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. परंतु त्यानंतर त्याच्यात विश्वास कर्णधाराने सप्रेमने आतापर्यंत 3 चेंडू टाकले फक्त 4च धावा दिल्यात आणि महत्वाचा 1 विकेट म्हणजे अफजल याला मात्र बाद करण्यामध्ये सफल ठरलाय तो गोलंदाज सप्रेम तरकुडे. समीर सर जर विचार केला तर ऑप्शन मध्ये सप्रेम तरकुडे ह्याचं सुद्धा नाव आलं होतं. परंतु नक्कीच याला सुद्धा संधी भेटली नाही. परंतु आयुष्यात त्याला सुद्धा मोठी संधी निर्माण होणार त्यात मात्र शंका नाहीये. वळूया मैदानावरती. सप्रम इथे मात्र आखूट टप्प्याचा चेंडू होता. फलंदाज मात्र चकतोय. पुन्हा एकदा डॉट चेंडूची समाप्ती होते. इथे मात्र मी म्हणेल पूर्णपणे कमबॅक करतोय तो लवचीचा संघ घरच्या मैदानावरती. अर्थातच 4 चेंडूच्या समाप्तीनंतर संघ फलक लागतोय 55. इथे मात्र चांगला फटका परंतु नक्कीच ताकद मात्र कमी या फटक्यामध्ये. इथे एकही धावना भेटणार. इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते. डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या तिथे स्थिर होते ती मात्र 55. 55
4 धावा दिल्यात गोलंदाज सप्रेम याने काय लाजवाब गोलंदाजी केली, एक्सलेंट बढिया गोलंदाजी केली मी म्हणेल सप्रेम थरकुडे यांनी या मैदानावरती. फुलटॉस चेंडू होता तर नक्कीच इथे मात्र पुन्हा एकदा डॉट चेंडूची समाप्ती होत्या. जोरदार टाळ्या मित्रांनो या सप्रेमच्या गोलंदाजासाठी 4 धावा दिल्या या षटकामध्ये. एक महत्वाचा गोलंदाज बाद केला तो म्हणजे आमचे तुषार धुमाळ हे सुद्धा उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा आपण मनापासून स्वागत करूया, विनंती करूया त्यांना की आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. खरंच समीर सर या कर्जत खालापूरमध्ये अजून एक मराठीचा गोड आवाज तुषार सर, खऱ्या अर्थानं बरेचसे सामने त्यांनी या वर्षात मला वाटतं समालोचनचा आपला जो आवाज आहे तो लोकांपर्यंत पोहोचला आणि खरोखरच मंत्रमुग्ध केलंय. त्या तुषार सरांचं सुद्धा आपण मनापासून स्वागत करूया. आणि इथे मात्र येणाऱ्या 7 चेंडूमध्ये गरज होती कांबे टीम ला विनंती आहे, कर्णधार आपण त्वरित टॉस साठी या. ढवळेपाडा टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. कांबे टीमचा कॅप्टन आपण त्वरित टॉस साठी त्वरित लवकर यायचंय, कारण आता मॅच समाप्त आहे, फक्त एक षटक बाकी आहे. नक्कीच येणाऱ्या त्या 6 चेंडूमध्ये 40 धावांची गरज आहे, परंतु या धावा सुद्धा समीर सर झाल्या आहेत. आणि आत्ताच आपण पाहिलं होतं की करण मडवी 37 धावा असताना सुद्धा 6 षटकार एक नोंद केलेल्या त्यामध्ये 6 षटकांमध्ये सामना जिंकून दिलेला. तर नक्कीच या धावा सुद्धा होऊ शकतात. परंतु इथे मात्र मुफीद याच्या पहिल्या चेंडूवरती मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू जाता आउट ऑफ द पार्क षटकार. एक तर्फी किल्ला लढवताना दिसते मुफीद. जर समीर सर विचार केला तर त्याला मात्र इथे 7 लाभली असती खेळाडूंची. जर त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक मिळाला असतं तर इथे मात्र नक्कीच काहीतरी वेगळं इथे चित्र दिसलं असतं या मैदानावरती. धावसंख्या 6 ने वाढते पोहोचते 61 या आकड्यावरती. 61 धावा फळकावर लागतात. शैलेश थरकुडे गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू होता. इथे मात्र पूर्णपणे मी म्हणेल कमबॅक करतोय लवजी संघ. धावसंख्या फळकावर लागते 61. कदाचित हा एकतर्फी सामना होण्याची चिन्ह दिसतात असं वाटलं होतं. मुनीर पटेल फलंदाजी करत होता की हा सामना शेवटचा चेंडू पर्यंत जातो का, परंतु आता मात्र पूर्णपणे एकतर्फी सामना होण्याची चिन्ह दिसत आहेत लवजी संघाचं. नक्कीच पुन्हा एकदा चांगला फटका चेंडू जातो सीमा रेषेच्या पलीकडे. हा 4 धावा. इथे मात्र चांगली फलंदाजी करताना दिसतोय फलंदाज मुफीद, परंतु एकतर्फी किल्ला लढवतोय. खऱ्या अर्थानं त्याला मात्र 7 जी पाहिजे होती ती 7 भेटत नाहीये. परंतु इथे चांगला फटका लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे आलेला धनधनीत गणगणित षटकार. DJ 71 धावा फळकावरती लागतायत. नक्कीच जर विचार केला मुफीदचा तर 2 चेंडू अजूनही बाकी आहे, परंतु त्याला जर पहिल्यापासून जर असं स्ट्राईक जास्त मिळाली असती तर नक्कीच त्याचा मात्र फायदा झाला असता एएससी हाल संघाला. परंतु ती स्ट्राईक न मिळण्याच्या कारणामुळे कुठेतरी एएससी हाल संघ थोडासा माघारी राहिलाय. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू जातोय. आई वाक्यात बघण्याची संधी आहे. 200 रुपयाचा पारितोषिक मिळवतो तो खेळाडू ज्याने टेन्शन दिलेलं लवजी संघाला बंटी, तो मात्र आयोगाचा खेळाडू ठरतोय. 200 रुपये नक्कीच त्या खिशात मिळतात. तर धावसंख्या 6 ने वाढते ती पोहोचतोय. त्याने 1 हात सोडून फक्त दुसरा थोडा वरती केला होता, तर एवढं टेन्शन आलं होतं सर्वांना. 2 हात वरती केले असते तर मला असं वाटतं आणखी टेन्शनच दिलं असतं. चला इथे मॅच फिनिश झाले, परंतु हाल टीमने केलेला संघर्ष जरूर लक्षात राहील. मुफीदची इनिंग असेल, मुनीरची इनिंग असेल, 77 धावसंख्येवरती त्यांचा हा डाव संपला, थांबला. इथे मी कांबे टीम कॅप्टन आपण त्वरित टॉस साठी या. ढवळेपाडा टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वात जास्त टेन्शन कोणाला असेल तर अल्पेशला, त्याने 2 हात वरती केलेले तेव्हा, परंतु तसं नाहीये. तो सुद्धा एक चांगला झेल पकडला. त्याला 200 रुपये नक्कीच भेटणार आयोगासाठी, तर त्याने सुद्धा इथे यायचं. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब जात आहे ज्याने